नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपण श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातून काय शिकतो हे आपण आज थोडक्यात जाणून घेऊया. बघा, मन असते पवित्र तर सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. तुमचे मन जर पवित्र असेल त्यावेळेस तुम्ही गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण करू शकता. बघा, तुम्ही ज्यावेळेस कोणत्या संकटात असता, अडचणीत असता, तुम्हाला जेव्हा असं वाटतं की आता सगळं संपले, आपण यातून बाहेर पडू शकत नाही, म्हणजे बाहेर निघणं जर तुम्हाला मुश्किल झालं असेल तर तुम्ही या गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण तुम्ही करू शकता. पण नुसतं वाचायचंय, पठण करायचंय म्हणून तुम्ही करू नका. त्याचा अर्थ नीट समजून घ्या. गुरुचरित्र आपल्याला काय शिकवतं हे व्यवस्थित जाणून घ्या. बघा, हे 11 नियम काय आहेत की या पवित्र ग्रंथातून आपल्याला दिलेले आहेत. चला तर मग आपण थोडक्यात जाणून घेऊया. पण त्याआधी जे कोणते ताई आणि दादा हे व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जावो, त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत. बघा, गुरुचरित्र या पवित्र ग्रंथात आपल्याला काय शिकायला मिळते, आपल्याला काय शिकवतं. नंबर 1, आपली चूक नसताना दुसऱ्याकडून आपल्याला जो झालेला त्रास आहे हेच आपलं प्रारब्ध असतं. आपल्याला असं वाटतं की आमची चुकी नसताना आपल्याला हे ऐकावं लागलं, आम्हाला हे बोलले, पण हे तुम्ही समजून घ्या की तुमच्या प्रारब्धातच ते लिहिलेलं असतं. नंबर 2, आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते. बघा, आता काही वेळेला काय होतं, आपल्याला जर एखाद्याची मदत करण्याची इच्छा नसताना सुद्धा आपण त्याची मदत करतो. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ही मदत तुम्ही केलेली नसती, तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी तुमची निवड केलेली असते. नंबर 3, आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते. नंबर 4, यांत्रिकपणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा, त्यासाठी आपले कर्म व्यवस्थित लागतात, तेव्हाच आपल्याला देव भेटतो. नंबर 5, मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात, पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते, इथेच गल्लत होते. पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते. आचरेकर सरांनी गालात मारली होती तरी सचिन आज पाय धरतो याची चिकित्सा करत नाही. नंबर 6, काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही. कित्येक क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहेत. नंबर 7, आपली काही पापे असतात, आपल्याला मानसिक वेदनेतून प्रायश्चित्त करवतात, त्याला पर्यायी उपाय नाही. आपण म्हणतो की आमची चुकी नसताना आम्हाला हे ऐकून घ्यावं लागलं, हे करावं लागलं. पण बघा, आपलं प्रायश्चित्त भोगण्यासाठी आपल्याला सहन करावंच लागतं. नंबर 8, नरसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही, आपापल्या जागी जग रहाटी चालवावी हे सांगितले आहे. नंबर 9, महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने पहिल्यासारखे वाटतात, बाकीच्या घटना या घडत गेल्या, मुख्य कार्य ठरले होते. नंबर 10, अवतार हे काळाप्रमाणे होतात, दरवेळी एकाच रूपात येत नाहीत. नंबर 11, विज्ञान हे ज्ञानाचा भाग आहे, अध्यात्म हा पाया आहे, पण जग रहाटीही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र जे असेल ते आनंदाने करावे आणि आपले काम व्यवस्थित पार पडावे. तर हे आपल्याला गुरुचरित्र पवित्र ग्रंथातून आपल्याला शिकायला मिळते. हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.